इथे तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी। याचा अर्थ काय, जर आपल्याला गोड फळं चाखायची असतील तर बीज आपलं सुदृढ पाहिजे आहे। तर बीज याचा अर्थ स्त्री आणि पुरुष दोघांची प्रकृती सुदृढ असणं गरजेचं आहे। पुरुषांना कुठल्याही प्रकारचं व्यसन असता कामा नये किंवा कुठल्याही गोष्टीचा स्ट्रेस असता कामा नये। व्यसनामुळे काय होईल तर शुक्राणूंची क्वालिटी असेल ती खराब होईल, जेणेकरून गर्भधारणेमध्ये अडचण येतं। म्हणून गर्भधारणेपूर्वी स्त्री आणि पुरुष ह्या दोघांची मानसिक आणि शारीरिक स्थिती अतिशय निरोगी असणं गरजेचं आहे। आहार हा सात्विक असणं गरजेचं आहे, वेळेवर जेवण करणं गरजेचं, वेळेवर झोपणे गरजेचं आहे, एखादा तास व्यायाम करणं गरजेचं आहे। हे सगळं झाल्यानंतर फलधारणा होईल किंवा गर्भधारणा होईल, ती निरोगी होण्याचे चान्सेस जास्त असणार आहेत।